नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजवर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमचं स्वागत करत आहे. आज जो आपल्या समोर धडा आहे व्याकरणचा, त्याचं नाव काय आहे? क्रिया. काय आहे? क्रिया. आणि याचा हा पहिला सीझन आहे. तर चला बघूया या क्रियामध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे. तर चला बघूया. आता तुमच्या समोर आलेला आहे पहिला क्रिया यांची परिभाषा. पहिला आपण काय पढ़णार आहे किंवा काय वाचन करणार आहे की क्रिया हे काय, क्रिया काय आहे आणि यांची परिभाषा पाहणार आहे. तर चला बघूया. बघा, जिस शब्द से किसी कार्य के करने या होने का बोध होता है उसे क्रिया कहते हैं. नीट प्रमाणे ऐकून घ्या की ज्या शब्द, बघा, ज्या शब्द किंवा ज्या शब्दाची किसी कोणताही कार्य करण्याचा बोध होता त्यांना आपण क्रिया असंही म्हणतात. पुन्हा सांगू का? हो, बघा, ज्या शब्द कोणताही कार्य करण्याचा बोध करून जात आहे त्यांना आपण क्रिया असंही म्हणतात. कळलं? हो. तर नीचे दिए गए वाक्य के पढ़ो. या पद भी बोल सकते हो, पद शब्द को ही बोलते हैं. तर पहिला काय आहे? आर्यन ने रहस्य का पता लगाने के लिए मन में ठान लिया. तर इथे काय दिलेलं आहे की आर्यन यांनी रहस्याचा पता लागण्यासाठी मनात ठाणलेला आहेत. तर याप्रमाणे की हा जो क्रिया करत आहे त्यांना आपण काय करतात किंवा यांचं जे कार्य आहे त्यांना आपण क्रिया असंही म्हणतात. बघा, दूसरा, एक छोटे से घर में दादी माँ रहती थी. एक छोटा सा घरात कोण राहत होती? दादी माँ राहत होती. तीसरा, हम कल शिर्डी जाएंगे. आम्ही कल कुठे जाणार आहे? शिर्डी इथे जाणार आहे. चौथा, मुनमुन को बहुत डर लग रहा था. मुनमुन यांना खूपच डर होत जात होता. तर याप्रमाणे तुम्ही बघणार की इथे 4 प्रश्न आपल्याला झालेला आहे. आता पाचवा काय? बच्चे बाहर जाकर खेलो. इथे मुले सांगितलं आहे की मुले बाहेर जाऊन खेळूया. तर याप्रमाणे इथे जे 5 कार्य दिलेले आहे किंवा 5 पद दिलेले आहे. तर याप्रमाणे इथे आपल्याला कसं प्रमाणित क्रिया काय आहे असं समजून घेणार आहे किंवा काय समजले हे तुम्ही मला सांगा. काही समजले का नाही? तर चला सांगत आहे. बघा, इन वाक्याचे तिथे वाक्य दिलेले होते. त्या वाक्यात ठाणना, रहना, जाना, लगना और खेलना शब्द किसी क्रिया का ज्ञान कराते हैं. तुम्ही इथे पाहणार आहे की या क्रियातून किंवा या वाक्यातून ठाणना, रहना, जाना, लागना और खेलना हा जे शब्द होते ते क्रियातून ज्ञान करत आहे की हे सगळं लोक मिळून क्रिया करत आहे. तर याप्रमाणे यांना आपण काय म्हणतात की क्रिया म्हणतात आहे. बघा, ये सभी शब्द क्रिया है. हे सगळं शब्द काय आहे? क्रिया आहेत. क्रिया के मूल रूप को धातु कहते हैं. या धातु क्रिया यांचं मूल रूपाला काय म्हणतात आपण? धातु असंही करतात. ये रूप काल, रिंग और वचन के अनुसार बदल जाता है. आणि हा जो रूप आहे ते काल किंवा लिंग यातून काल किंवा लिंग आणि वचन यानुसार बदलून जात आहे. ते आपण इथे बघणार आहे. बघा, मूल क्रिया बदला हुआ रूप. मूल क्रिया काय असतात? बदला हुआ रूप. पद रूपांतरण कसं दिलेले आहे? बघा, लिखना म्हणजे बघा कसं रूपांतरण होत आहे. बघा, लिखना, माँ कविता लिखती है. आई कविता लिहत आहे. भाई निबंध लिखता है. भाऊ निबंध लिहत आहे. पिताजी ने पत्र लिखा. पिताजी म्हणजे वडील पत्र लिहिलं. दीदी कहाणी लिखेगी. ताई कहाणी लिहिणार आहे. तर याबद्दल तुम्ही बघणार की जसंही मूल क्रिया किंवा जसंही यांचं काल, लिंग आणि वचन आहे त्या रूपांतरण ही मूल क्रिया पण रूपांतरण होऊन जात आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा मला. हो. तर अजून काय आहे बघूया. इथे बघा, जाना, लड़का स्कूल जाता है. मुलगा विद्यालय जात आहे, शाळा जात आहे. लड़की मंदिर जाती है. मुलगी मंदिर जात आहे. हम कलकत्ता गए. आम्ही कलकत्तात गेलो. घड़ी जी पुणे जाएंगे. तर घड़ी जी पुणे जाणार आहे. तर याबद्दल तुम्ही पाहणार की जसा लिंग आहे त्या परिवर्तन पण असंही दिलेले आहेत. खेलना, बच्चे खेलते हैं. पूजा खेलती है. हम सब खेलेंगे. तर याप्रमाणे तुम्ही बघणार की यांचं रूपांतरण कसं प्रमाणे होऊन जात आहे त्यांना आपण काय म्हणत आहे? लवकरच लवकर सांगा. हो, त्यांनाही आपण क्रिया असंही म्हणत आहे. बघा, इथे आपण बघणार आहे क्रिया के भेद म्हणजे क्रिया यांची किती भेद आहे. तर
तर क्रिया के मुख्य रूप से दो भेद आहे. क्रिया यातून यांचा मुख्य रूपात किती भेद आहे? दोन भेद आहे. तर पहिला आहे अकर्मक क्रिया आणि दुसरा आहे तुमचा सकर्मक क्रिया. पहिला कोणता होता? अकर्मक क्रिया आणि दुसरा आहे सकर्मक क्रिया. तर याप्रमाणे आपल्याला क्रियाचं किती भेद वाचायचं आहे? दोन भेद. कोणकोणता? अकर्मक आणि सकर्मक. तर चला बघूया. बघा पहिला काय है? अकर्मक क्रिया. जिन क्रियाओं के साथ कर्म नहीं होता उन्हें अकर्मक क्रिया कहते हैं. ज्या क्रियाच्या साथ किंवा ज्या क्रियाचा समोर किंवा साथ कर्म नाही होतात त्यांना आपण अकर्मक क्रिया बोलतात. कळलं? हो. परत सांगते बघा. अकर्मक क्रिया ज्या क्रिया के साथ कर्म नाही असतात, कर्म नाही होतात त्यांना आपण अकर्मक क्रिया असंही म्हणतात. कळलं? बघा जसं उठना, बैठना, सोना, रोना, हसना, जीना, मरना, कूदना. तर याप्रमाणे तुम्ही पाहणार आहे की हा सगळं जो आहे ते अकर्मक क्रिया आहे. बघा नीचे दिए गए वाक्य को पढ़ो. खालती काही वाक्य दिलेलं आहे त्याला आपला वाचायचं आहे. पहिला काय? घोंसले में नीलू चिडिया रहती थी. घोंसलेमध्ये कोण राहत होता? नीलू चिडिया राहत होती. दुसरा, चारों बच्चे घर आंगन में दौड़ लगाते. चाराचं मुलं होतं ते घर आंगणातून दौड लागत होता. तर तुम्ही हा जर रेखांकित केलं ते नीट प्रमाणे तिला बघा. तीसरा, आर्यन खेतों को पार करता हुआ हवेली की ओर बढ़ रहा था. आर्यन जे आहे खेत म्हणजे शेतीला पार करून कुठे आहेत? हवेली यातून वाढत आहे. तर याप्रमाणे तुम्ही बघणार आहे की जे अकर्मक क्रिया आहे असंही बद्दल होणार आहे. बघा अकर्मक क्रिया की पहचान कैसे करें. हा ज्या अकर्मक क्रिया आहे त्यांची आपल्याला पहचान कसं करायचं की हा अकर्मक क्रिया ही आहेत. बघा एक सप्ताह बीरबल इधर उधर घूमते रहे. एक सप्ताह बीरबल जे आहे ते इकडे तिकडं फिरत होता. तर याप्रमाणे इस वाक्य में या वाक्यात घूमते रहे क्रिया आहे. फिरत आहेत हा एक क्रिया आहे. कळलं? परत सांगते मी. बघा या वाक्यात घूमते रहे क्रिया आहे. या वाक्यात फिरत आहे हा एक क्रिया आहे. अब प्रश्न करो क्या घूमते रहे. आता तुम्हाला प्रश्न विचारायचा की काय घुमत आहे, काय घूमते रहे म्हणजे कुठे फिरत आहे. उत्तर नाही आया. तर यांचं उत्तर आलेले का? नाही. यांचं उत्तर आहे का? नाही. तर यहाँ घूमते रहे क्रिया का कोई कर्म नहीं है. इथे फिरताना क्रियाचं काहीही कर्म नाही आहे. अतः ये अकर्मक क्रिया आहे. अतः याला अकर्मक क्रिया असंही आपण म्हणत आहे. कळलं की नाही? हो. आता आपल्या समोर आलेलं आहे सकर्मक क्रिया. काय आलेलं आहे? सकर्मक क्रिया. जिस क्रिया का प्रभाव उसके कर्म पर पडता है. ज्यांची क्रियाचा प्रभाव त्याच्यात कर्मत पडतात. कुठे? कर्मत इथे पडतात. कर्म याबद्दलही पडतात. त्यांना आपण सकर्मक क्रिया कहते हैं. त्यांना आपण सकर्मक क्रिया बोलत आहे. नीटप्रमाणे परत ऐकून घ्या. ज्या क्रियाचा प्रभाव त्यांचा कर्म यातून पडत आहे त्यांना आपण सकर्मक क्रिया असंही म्हणत आहे. कळलं? हो. तर जसं मामाजी ने आर्यन को कॅमेरा दिया. मामाजी यांनी आर्यनला कॅमेरा दिले. तर याप्रमाणे प्रश्न बघा. मामाजीने किसे कॅमेरा दिया. तर याबद्दल यांचं उत्तर पण आपण येत आहे. आपल्याला येत आहे. मामाजीने कोणाला कॅमेरा देत होता? तर आर्यन को. कोणाला? आर्यनला. दुसरा प्रश्न, मामाजीने आर्यन को क्या दिया. उत्तर कॅमेरा. तर याबद्दल तुम्ही बघणार की हा जे आहे यांचं उत्तर आपल्याला भेटत आहे. ज्यांचं उत्तर आपल्याला भेटत आहे ते सकर्मक क्रिया आहे आणि ज्यांचं उत्तर आपल्याला नाही भेटत आहे ते अकर्मक क्रिया आहे. हे दोन वेगळ्या आहेत. आता बघा इथे नीचे दिए गए वाक्य को पढ़ो. खालती काही वाक्य दिलंय त्याला आपल्याला वाचन करायचं आहे. बघा सेठ ने चित्रकार से अपना चित्र बनवाया. सेठ यांनी चित्रकारातून आपला चित्र बनवले. दुसरा, आर्यन ने मामाजी से कैमरा मांग लिया. आर्यन ने मामाजी से कैमरा मागितले. तीसरा, चिंकी ने अपने पेन और दांतों से तुरंत जाल काट दिया. चिंकी यांनी काय केले? आपला जे पेन आहे जे खूपच छोटे छोटे दात होते त्यातून आपला जाल कापले. कळलं की नाही? हो. तर इथे बघा सकर्मक क्रिया की पहचान कैसे करें. सकर्मक यांची क्रियाचं पहचान आपल्याला कसं करायचं आहे. बघा पुलिस ने उस रात भूतों के डेरों पर छापा मारा. पुलिस यांनी त्या रात्री भूतो यांचा डेरा जे होता त्यातून छापा मारले. इस वाक्य में मारा क्रिया आहे आणि या वाक्यात मारा जे आहे ते एक क्रिया आहे. अब प्रश्न करो क्या मारा. आता आपण प्रश्न काय करणार आहे की काय मारलं तिला? छापा.
तर त्यांचं कर्म काय आहे? छापा मारलं. काय मारलं? छापा मारला. तर हा यांचा कर्म आहे. इसलिए मारा क्रिया सकर्मक है. इसलिए हा जो मारा क्रिया आहे ते कोणता आहे? सकर्मक क्रिया आहे. उत्तर आहे छापा आणि उत्तर काय भेटलं आपल्याला? छापा असंही भेटलं आहे. आता बघा सकर्मक क्रिया की पहचान के लिए क्रिया के साथ. आता बघा सकर्मक क्रिया यांची पहचान करण्याचं आपल्याला क्रियाचा साथ क्या किसे किसको आदि प्रश्न करने पर यदि उत्तर मिलता है तो क्रिया सकर्मक होगी. जैसे मामाजी ने आर्यन का कैमरा दिया. त्याबद्दल बघा आता सकर्मक क्रिया यांची पहचान कसं करायचं आहे. क्रिया के साथ क्रियाचा साथ क्या काय किसे कोणाला किसको कधी आदि प्रश्न करताना यदि उत्तर मिळता है यदि तुम्हाला उत्तर भेटतात तो क्रिया कोणतं होती? सकर्मक होती. जसे मामाजीने आर्यन को कैमरा दिया. तर याबद्दल हा प्रश्न आहे की मामाजीने आर्यन को कैमरा दिया. तर मामाजीने कोणाला कॅमेरा दिले? आर्यनला कॅमेरा दिले. तर अजून कसा दिलेला आहे किंवा कसा करणार आहे हे आपण पाहणार आहे. कळलं की नाही? हो. तर आज आपण काय शिकलो? आज आपण शिकलो की कशाप्रमाणे जे सकर्मक किंवा अकर्मक क्रिया आहे आपल्या समोर अशा प्रमाणे दिलेले आहे आणि यांचे उपयोग कशासाठी असतात. जे कर्मक असतात ते कशाबद्दल त्यांचे प्रश्न उठतात आणि जे अकर्मक क्रिया त्याचे प्रश्न कसा आणि त्यांची परिभाषा पण आपण नीटप्रमाणे पाहिले. कारण की त्यांचं जे परिभाषा आहे ते खूपच चांगल्या प्रमाणे दिलेले आहे. तुम्हाला तर नीटप्रमाणे समजून घ्या. कारण की हे जे सकर्मक किंवा अकर्मक आहे त्याबद्दल तुम्हाला काही असं शब्द आहे ते एक जसंही आहे. तर याबद्दल तुम्हाला असं वाटणार की हा पण असा आहे हा पण असा आहे. तर याप्रमाणे मी तुम्हाला सांगत आहे की आपण आज हे शिकलो की कशाप्रमाणे क्रिया असतात आणि या क्रियातून आपल्याला रूपांतरण कसं करायचं किंवा आपण रूपांतरण कशाबद्दल करत आहे हे पण आपण पाहिले आणि यांचं काही उदाहरण पण पाहिलं. याबद्दल आपल्याला जे क्रिया असतात त्यांचं रूपांतरण कशाप्रमाणे हा आपण केलेले आहे. तर आज आपण काय शिकलो? आज आपण हे शिकलो की कशाप्रमाणे यांचा सगळ्याचा उपयोग नेहमी करायचे असतात. क्रिया काय? आपण बोलता खेळता किंवा अभ्यास करता नृत्य करता हा सगळं एकच क्रिया आहे. तर याबद्दल जे कार्य करत आहे त्यांचं कर्म भेटतात आपल्याला त्याला आपण सकर्मक किंवा अकर्मक याबद्दल ही रूपांतरण करू जात आहे. तर याबद्दल आपल्याला काय करायचं आहे? जे क्रिया असतात किंवा क्रिया आहे त्यांना आपल्या नीटप्रमाणे ऐकायचं आहे नीटप्रमाणे त्याला समजून घ्यायचं आहे. कारण की इथे काही असं शब्द दिले आहे जे तुम्हाला नाही कळणार किंवा नाही असं नाही की नाही करणार. याचे जे शब्द आहेत ते एकमेकाशी जुळत आहे. तर याप्रमाणे आपल्याला लवकर नाही कळणार की हा कसा आहे का. तर यांना नीटप्रमाणे लवकर त्यांना वाचून घ्या आणि जेव्हा असं कळतं की तुम्हाला नाही समजलं तर पुन्हा काय करायचं बघायचं आहे. जे आहे हे सगळं बघायचं आणि नीटप्रमाणे ऐकूचा आहे. कळलं की नाही? हो. तर हे सगळं तुम्हाला कुठून भेटत आहे? आश विद्यालय बरोबरही भेटत आहे. तर यांचं जे विद्यालय आहे त्यांना कुठेही तुम्ही बसून यांचं ज्ञान घेण्याचा प्रयत्न करा किंवा करणार आहे. तर याबद्दल तुम्ही बसून घ्या. कुठे पण हा सगळं जे विषय बरोबर तुम्हाला भेटणार आहे किंवा भेटलेला आहे तर यांचा उपयोग करा आणि यांचा मार्ग सोपे करा. तुमचा मार्ग जे आहे ते खूपच सोपे आलेला आहे. तर याप्रमाणे आपण शिकलो की कसंही क्रियाचा उपयोग करताना आपल्याला नीटप्रमाणे ऐकून घ्यायचा आणि सगळं जे व्यवस्थित चाललेलं आहे त्यांचा उपयोग करायचा आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा मला. कळलं. धन्यवाद.